नमस्कार। या ठिकाणी मंगळवेढ तालुक्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी माननीय जिल्हा दूध विकास अधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रहारच्या वतीनं हा आवाज बुलंद करण्यासाठी या कार्यालयातील जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी प्रभारी दूध विकास अधिकारी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। साहेब, जो काही शासनाचा दर आहे त्या संदर्भात आपण माहिती द्यावी, जो काही GR निघालेला आहे त्या संदर्भात आपण माहिती द्यावी। सध्या जो शासनाचा GR निघाला आहे त्यानुसार 5 रुपये अनुदानाची घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी खाजगी दूध संघ किंवा सहकारी दूध संघ यांनी 30 रुपये दर शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे। किती तारखेपासून? 1 जुलैपासून, 1 जुलै 2024। आणि जर 1 जुलै 2024 पासून जर 30 रुपये दर देत नसतील दूध संस्था, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? तर त्यांना अनुदान तर मिळणार नाही, प्लस अशी काही तक्रार प्राप्त झाली तर आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांना त्याबाबत विचार करण्यावर पाठवून देऊ। आता जो दर देण्यात आलेला आहे 30 रुपये, तो 3585 ला 30 रुपये दर देण्यात आलेला आहे। जर त्यापेक्षा जर समजा फॅट एसएनएफ कमी असेल एक पॉईंट, तर त्यासाठी कपात किती आहे? 30 पैसे कपात आहे। म्हणजे जर 1 पॉईंट कमी झाला तर 30 पैसे कपात आणि 1 पॉईंट वाढला तर 30 पैसे वाढ। पण काय होईल साहेब की मंगळवेढ तालुक्यातील खाजगी संस्था ज्या आहेत किंवा वैयक्तिक मालक जे आहेत जे डेअरी चालवतात संस्थेचं नाव सांगून, तर ते मालक काय करतात की जर एखादा पॉईंट कमी असेल तर त्याला 1 रुपये प्रमाण रिवर्स घ्यायला, काय जण 1 रुपये घेतोय, काय जण 50 पैसे घेतोय। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी दबला जातो। शासन मग 30 रुपये द्यायला तयार आहे, परंतु खाजगी मालक या ठिकाणी 2-3 पॉईंट हाणून त्या शेतकऱ्यांचं 25 रुपयावर दर द्यायला तयार नाही। मग अशा वेळेला तुम्ही कारवाई करणार का नाही त्याच्यावर? काय तसं काय तक्रार आम्हाला आली तर त्याच्याबाबत नक्कीच शासनामार्फत विचार करण्यात येईल आणि आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्याची दखल घेण्यास त्यांना वरिष्ठ कार्यालय दखल घेतील। धन्यवाद साहेब। या ठिकाणी मंगळवेढ तालुक्यातील जी काही खाजगी दूध संस्था असतील, वैयक्तिक संस्था मालक असतील किंवा सोनाई, नेचर, डोडला, वॅटसन हे जे काही डेअरी चालक आहेत, या डेअरी चालकांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लूट होत असताना आपल्याला दिसते। कारण जर जे शेतकरी चांगल्या पद्धतीने दूध क्वालिटीचं घालतात, परंतु जर ह्यांनी मशीनमध्ये जर घोळ केला किंवा मशीनमध्ये घोळ करून जर फॅट एसएनएफ कमी केलं तर त्याचा तोटा हा शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे त्याची चौकशी नेमकं कोण करणार? जिल्हा दूध विकास अधिकारी करणार का अन्न भेसळ अधिकारी करणार? हाही प्रश्न या ठिकाणी प्रलंबित राहतो। त्यामुळे माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न मिटवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। याचबरोबर जे संस्थाचालक मनमानी कारभार करतात त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम कलेक्टर साहेबांनी केलं पाहिजे। कारण आज 1 जुलैपासून 30 रुपये प्रमाणे दर या ठिकाणी खरेदी करावा असं शासनाने सांगितलं, परंतु काही संस्थाचालक 27 रुपये 28 रुपये या दराने या ठिकाणी दूध खरेदी केलेलं आहे। मग अशा संस्थाचालकांवरती तुम्ही कारवाई करायला पाहिजे आणि केली पाहिजे, अशा प्रकारच्या या ठिकाणी मत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर जे संस्थाचालक 30 रुपये प्रमाणे दर देणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जो काही म्हणजे प्लस रिव्हर्सचा जो मायनस पॉईंट आहे 30 पैशाचा, तो 30 पैशाप्रमाणे या ठिकाणी रिव्हर्स मायनस प्लस झाला पाहिजे। तिथं 50 पैसे किंवा 1 रुपयाने कपात किंवा 1 रुपयाने वाढ झाली नाही पाहिजे। शासनाचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाप्रमाणेच काम या ठिकाणी संस्थाचालकांनी केलं पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी करण्यासाठी माननीय जिल्हा दूध विकास अधिकारी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।